हाय, हॅलो, नमस्कार. मी पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. माझ्या सकाळची सुरुवात होते सकाळी 6 वाजतापासून आणि उठल्याबरोबर सगळ्यात पहिलं काम असते माझं पडदे सरकवण्याचं. तर हे बघा, काल रात्री खूप वेळ झाला होता तर मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरच करू शकली नाही. तर अशा पद्धतीने आता आमची गॅलरी डेकोर झालेली आहे. सगळ्या व्हाईट कुंड्या लावलेल्या आहेत आणि हे बघा इकडच्या साईडने अशी ही हा पॉईंट हे बघा. आणि आता छान वाटत आहे. सगळ्या व्हाईट माती टाकायची आणखी टाकेल मी माती आणून. हे बघा मस्त झाली आहे. आणि आजचं वातावरण पण थोडंसं उघडीचं आहे बघा. उघडीचं वातावरण आहे. यशिका आत्ताच गेली स्कूलमध्ये. जितकं घर स्वच्छ असेल तितकं घरात मन समाधान, शांत आणि प्रसन्न असं राहते. आणि एवढी ही बाल्कनी केली पण मला खूप छान वाटत होतं. आज नाश्त्यासाठी शेवड्या आणि मूग घेतलेले होते. मी मस्त झोपली होती कारण आज यशिकाचे पप्पा घरी नाही आहेत. तर ते गेले आणि त्याच्यानंतर मी मस्त झोपली आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असेल चांगली झोप काढली आहे मी आज. आणि आता उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाली, थोडासा मोबाईल बघितला. उठल्यानंतर एक गोष्ट आणखी लक्षात आली की हा डोळा जो आहे झोपतानाच मला थोडासा त्रास होत होता. आता बघितलं मी तर हा थोडासा डोळा लाल झालेला आहे लास्टमध्ये. काऊन झाला काही समजलं नाही. तर आता मी एक रेसिपी आहे जी इंस्टाग्रामवर खूप जास्त सध्या व्हायरल सुरू आहे. तर शॉर्ट व्हिडिओसाठी दुसरं जे अकाउंट आहे त्याच्यासाठी मी ती रेसिपी शूट करत होती. म्हटलं चला तुमच्यासोबतही रेसिपी शेअर करते. तर आता हे जे आहेत हे आहेत ब्राऊन ब्रेड जे आट्यापासून बनतात. हे आपले जे मैद्याचे ब्रेड असतात त्याच्यापेक्षा हे थोडेसे हेल्दी आहेत. जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल आणि तुम्हाला जर खायचंच असेल तर तुम्ही हे ब्रेड खाऊ शकता, आरामात खाऊ शकता सँडविच वगैरेसाठी. आता आजची जी रेसिपी आहे ती थोडीशी ना वेट लॉसच्या थोडीशी चिटिंगवाली आहे. कारण की याच्यात बटर जाणार आहे, चीज जाणार आहे आणि साखरसुद्धा असणार आहे. तर वेट लॉस करत असाल, तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करत असाल तर तुम्ही ही रेसिपी स्किप करू शकता. बट जर स्ट्रिक्टली फॉलो नसाल करत आणि कधी कधी माझ्यासारखी चिटिंगही करत असाल तर तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा. असं नाही आहे की मी वेट लॉस करत आहे तर मग हे नाही खायचं ते नाही खायचं. काही गोष्टी पाळते आहे मी, असं काही नाही आहे. मी चहा जो आहे तो कमी करून टाकलेला. मी एखाद्याच वेळेस घेते जेव्हा पावसाचं वातावरण वगैरे असते असं तेव्हा. बट आता मी चहा घेत नाही. गोड मी टोटली स्किप केलेला आहे. एखाद्याच वेळेस खाते जसं की आज. बट याच्यातही थोडंसं जेवढ्या गोष्टी आपल्याच्यानं पाडल्या जातात तेवढ्या पाडायच्या आहेत. तर मी जे ब्रेड आहे ते मैद्याचे घेण्याच्या ऐवजी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहे. तर चला आता काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिले याचे जे हे आहे ना हे काढायचे आहेत. बट मी हे काढणार नाही आहे. तर काढणार का बरं नाही आहे, कारण की हे जर काढलं तर ते उगीच वाया जाईल असं मला वाटते आणि मला हे वायाने घालवायचं आहे. बट ही जिथे मी रेसिपी बघत आहे ना, हे बघा हे जे ब्राऊन ब्रेड आहे ना हे थोडेसे असे वेगळ्या कलरचे एकदम पांढरे शुभ्र नाहीत. तर हे लक्षात येतील तुमच्या. ठीक आहे, तर चला बघूया रेसिपी. एक मी यशिकासाठी बनवणार आहे आणि एक मी माझ्यासाठी बनवणार आहे. दोघींसाठी 2. आणि बघा याची ना साईज पण थोडीशी मोठी असते. मला आवडतात, हे मस्त लागतात. रेसिपी अगदी सोपी आहे. आता इथे मी ब्राऊन ब्रेड घेतले आणि ब्राऊन शुगर पण घेत आहे. आणि मी ही जी ब्राऊन शुगर आहे ही यूज करते जेव्हा कधी मला साखर खायची असेल तेव्हा. आणि साखरपेक्षा ही थोडीशी सेफ आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी डीमार्टमधून ह्या पॅक घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटर. आता बटरसाठी आपण काहीही करू शकत नाही आहे. एवढं बटर तर आज पोटात जाणारच आहे. बस हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि हे ना मिक्स होत नाही लवकर. आणि हां, याच्याऐवजी जर तुमच्याकडे ब्राऊन शुगर नसेल ना तर जी साधी शुगर असते ना तीसुद्धा घेतली ना तुम्ही तरीसुद्धा चालेल. बस याच्यानंतर आपल्याला चीज घ्यायचं आहे. 2 ब्रेडच्या मध्ये चीज ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर खालून आणि वरून आपल्याला हे जे आपण केलेलं आहे साखर आणि बटर टाकून मिश्रण, मी तुम्हाला सांगते एवढं छान दिसत होतं ना, हे असंच खायची इच्छा होत होती.
आणि ते आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि ताव्यावर ठेवायचं आहे. आणि ताव्याला खाली आपल्याला तूप वगैरे असं काहीही लावायचं नाही आहे, कारण की जे बटर आपण लावलेलं आहे ते पूर्ण मेल्ट होते आणि त्याच्यासोबत साखरसुद्धा मेल्ट होते आणि त्याचा जो स्मोक आहे तो पूर्ण ब्रेडला आणि टेस्टीसुद्धा लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जर छोटं मोठं काहीतरी स्वीट खायचं असेल आणि बाहेर जाऊन खाता येत नसेल तर घरीच हे आपण बनवू शकतो. आणि तुम्हाला सांगते ब्राऊन ब्रेड आणि ब्राऊन शुगर टाकलेली आहे मी, त्याच्यामुळं थोडंफार हेल्दीसुद्धा झालेलं आहे. पूर्ण हेल्दी आपण कोणतीच गोष्ट खाऊ शकत नाही, कारण काही ना काही भेसळ असतेच आणि काही ना काही त्याच्यात अनहेल्दी गोष्ट राहतेच. बट जेवढा प्रयत्न होईल तेवढा आपण हेल्दी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता एवढं सुंदर दिसत होतं आणि एवढं भारी लागत होतं. यशिकालाही खूप आवडला, मलाही खूप आवडला आणि ती तर म्हटली की मम्मा मला उद्या टिफिनलासुद्धा हेच देशील आणि उद्या नाश्त्यालासुद्धा हेच देशील. म्हणजे तिला एवढं आवडलं आणि खरंच छान लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हां, माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच्या आतमध्ये ना जे चीज टाकलं होतं ते तुम्ही इथे बघू शकता. खूप भारी दिसत होतं आणि लागतसुद्धा होतं. चला, मस्त झालेला आहे. यशिकाला खूप आवडला आणि टेस्टी झालेला आहे. नक्की ट्राय करा. वा, खूप छान. आवडलं यशू? तुम्हाला तर माहितच आहे की मी आता काय केलं तर. हे बघा, आतमध्ये चीज आहे आणि खरंच खूप टेस्टी लागत आहे. जर घरी एखाद्या वेळेस ना काहीतरी स्वीट खायची क्रेविंग झाली ना, मस्त आहे 2 मिनिटात. तर असा होता आजचा हा दिवस आणि तुम्हाला सांगते एक छोटीशी बाल्कनी फक्त डेकोर केलेली आहे, बट खूप भारी वाटत आहे. घर हे घेताना ना खरंच खूप सगळ्यांचीच खूप मोठी मोठी स्वप्न असतात, तसं आमचंही स्वप्न होतं घरासाठी. आणि घर घेतल्यानंतर ते जेव्हा आपण मनाप्रमाणे एक एक गोष्ट सजवतो ना, खरंच खूप भारी वाटते. एक छोटीशी गोष्ट केलेली आहे, आता ही एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे तुम्हाला वाटत असेल, पण मला ना खूप भारी वाटत आहे माझी बाल्कनी. तुम्हाला कशी वाटत आहे ते सुद्धा कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. आता भेटते उद्या. बाय.